नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील आज आपण एक्सरसाइज 1.2 चा या व्हिडिओमध्ये दुसरा प्रश्न सोडवणार आहोत। पहिला प्रश्न आपण सोडविलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर या दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला यूजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दी फॉलोइंग इक्विव्हॅलन्स। पहा, हे इक्विव्हॅलन्स आहे, इक्वेशन प्रमाणे हे इक्विव्हॅलन्स आहे। तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ट्रूथ टेबलचा वापर करून। पहा, ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपल्याला माहित आहे टी आणि टी अँड टी असेल तर आपण टी घेतो, एफ और एफ असेल तर आपल्याला एफ घ्यायचं आहे, टी देन एफ असेल तर आपल्याला एफ घ्यायचं आहे। पहा, टी डबल इम्प्लिकेशन टी असेल किंवा एफ डबल इम्प्लिकेशन एफ असेल, या दोघांची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला टीच घ्यायची आहे। निगेशन टी असेल तर त्याला आपल्याला एफ घ्यायचं आहे आणि निगेशन एफ असेल तर त्याला आपल्याला टी घ्यायचं आहे। पहा, याचा वापर करून आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचा आहे। पहा, येथे दोन प्रकारचे स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू हे दोनच प्रकारचे स्टेटमेंट आहेत। त्यामुळे काय होईल, पहा हा रो येणार आहे पी आणि क्यू कॉलमसाठी, येथे पी येईल आणि येथे क्यू येईल। नंतर निगेशन पी आहे आणि निगेशन पी आहे, म्हणजे निगेशन पीचा एक कॉलम घेऊ आपण। निगेशन पीचा कॉलम आहे आपल्याला आणि क्यूचा पण कॉलम आहे, म्हणजे आपल्याला दोघांचा अँड घेता येईल, बरोबर आहे। म्हणजे निगेशन पी अँड क्यू, तर ही काय आपली लेफ्ट साईड होईल। हा कॉलम म्हणजे काय, लेफ्ट हँड साईड आहे, बरोबर आहे, LHS। आता पी और क्यू ही व्हॅल्यू काढू आपण, कारण पीचा कॉलम आहे आपल्याकडं आणि क्यूचा पण आहे, दोघांचा ऑर घेता येईल आपल्याला। ही व्हॅल्यू काढल्यानंतर निगेशन पीचा कॉलम आहे आपल्याकडं, म्हणजे ही व्हॅल्यू आणि निगेशन पी। पहा, पी और क्यू अँड घ्यायचे निगेशन पी बरोबर। हा पॅटर्न म्हणजे काय होणार आहे, आपली RHS। आपल्याला इक्विव्हॅलन्स दाखवायचं आहे, म्हणजे या कॉलमच्या रीडिंग आणि या कॉलमच्या रीडिंग इक्वल आल्या पाहिजेत। पहा, कॉलम नंबर 1, कॉलम नंबर 2, कॉलम 3, हा कॉलम 4 म्हणजे LHS, कॉलम 5 आणि कॉलम 6। तर आता दोन स्टेटमेंट आहेत, त्यामुळे आपण टी 2 टाइम्स आणि एफ 2 टाइम्स पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये टी एफ अल्टरनेट, बरोबर आहे। नंतर आता निगेशन पी घ्यायचं आहे, म्हणजे पी कॉलमचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे। टीला एफ करायचं आहे, टीला एफला टी करायचं आहे, एफला टी। आता निगेशन पी म्हणजे हा कॉलम, याचं आपल्याला अँड घ्यायचं आहे क्यू बरोबर। पहा, प्रथम हा कॉलम नंतर हा कॉलम, त्याचं अँड घ्यायचं आहे। अँडसाठी रूल कोणता आहे, टी असेल तर टी घ्यायचं आपल्याला। पहा, या दोन कॉलममध्ये टी आहे का, येथे आहे तरच आपल्याला ट्रू घ्यायचं आहे, अदरवाईज बाकीच्या व्हॅल्यू फॉल्स। आता पी और क्यू, पीचा कॉलम आणि क्यूचा कॉलम, दोन कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे, ऑर घ्यायचं आहे। ऑरसाठी रूल कोणता आहे, एफ और एफ असेल तरच एफ। पहा, पी और क्यूमध्ये एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे, इथे एफ आहे तरच आपल्याला एफ घ्यायचं आहे, म्हणजे रिमेनिंग व्हॅल्यूज आपल्या कशा येतील, ट्रू येतील। आता पी और क्यू म्हणजे हा कॉलम, त्याचा अँड घ्यायचं आहे आपल्याला निगेशन पी बरोबर। पहा, प्रथम हा कॉलम आहे, हा कॉलम आणि निगेशन पीचा हा कॉलम, या दोन कॉलमचं काय घ्यायचं आहे, अँड घ्यायचं आहे। अँडसाठी टी असेल तर टी घ्यायचं आहे। पहा, टी आहे का, टी येथे आहे, टी आहे असल्यामुळे टी घ्यायचं आहे, अदरवाईज फॉल्स। आता LHS हा कॉलम आहे, RHS हा कॉलम आहे, दोन्ही व्हॅल्यू आपल्या सेम आलेल्या आहेत। एफ आहे, एफ आहे, टी आहे आणि एफ आहे, म्हणजे फ्रॉम कॉलम 4 अँड 6 व्हॅल्यूज कशा आहेत, आयडेंटिकल आहे, सेम आहेत। निगेशन पी प्रूव्ड, याप्रमाणे इक्विव्हॅलन्स प्रूव्ह झालेला आहे। नेक्स्ट पहा, क्वेश्चन नंबर 2, दोनच स्टेटमेंट आहेत। पहा, पहिला आपण रो घेणार आहोत नंबर लिहिण्यासाठी, कॉलमला नंबर लिहिण्यासाठी, कारण आपल्याला इक्विव्हॅलन्स दाखवायचं आहे। दुसरा रो घेऊ आपण हे स्टेटमेंट लिहिण्यासाठी, पी आणि क्यू।
नंतर आपल्याला निगेशन असेल तर निगेशनचा कॉलम. नंतर आपल्याला ही व्हॅल्यू काढता येईल कारण पीचं स्टेटमेंट आहे आणि क्यूचं पण आहे. ही व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला या व्हॅल्यूचं निगेशन घेता येईल म्हणजे निगेशन ऑफ पी ऑर क्यू. पहा एवढी व्हॅल्यू काढली. ही पण व्हॅल्यू घेता येईल आपल्याला निगेशन पी अँड क्यू. आता या दोन कॉलमचं आपल्याला ऑर घेता येईल बरोबर आहे. म्हणजे निगेशन पी ऑर क्यू याचा ऑर घ्यायचं आहे आपल्याला निगेशन पी अँड क्यू बरोबर. पहा ही काय होईल आपली लेफ्ट साईड आहे बरोबर आहे. म्हणजे ही म्हणजे काय लेफ्ट साईड. हा कॉलम म्हणजे लेफ्ट साईड. पहा 1 2 3 4 5 6 आणि 7. राईट साईड कोणती येणार आहे निगेशन पी म्हणजे काय राईट साईड येईल आपली. ही येणार आहे RHS. पहा या दोन कॉलमचे आपल्याला रिडिंग सारखे आल्या पाहिजेत. पहा टी टी एफ आणि एफ. नंतर क्यूच्या टी एफ. पहा निगेशन पी या कॉलमचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे. टीला एफ करायचं आहे आणि एफला टी करायचं आहे. नंतर पी ऑर क्यू पी कॉलम आणि क्यू कॉलम दोघांचा ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी रूल कोणता आहे एफ असेल तरच एफ. पहा एफ आहे का एफ येथे आहे तरच एफ घ्यायचं आहे अदरवाईज ट्रू घ्यायचं आहे आपल्याला. नंतर या कॉलमचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे म्हणजे टीला एफ करायचं आहे टीला एफ ही टीला एफ आणि एफला टी करायचं आहे. पहा निगेशन पी म्हणजे हा कॉलम आणि अँड क्यू हा कॉलम. या दोन कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे अँड घ्यायचं आहे. अँड घेण्यासाठी टी असेल तर टी घ्यायचं आहे. पहा दोन कॉलममध्ये टी आहे तरच आपण टी घेणार. बाकीचे व्हॅल्यू कशा येतील फॉल्स. पहा आता हा कॉलम आणि हा कॉलम या दोन कॉलमचं काय घ्यायचं आहे ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. एफ आहे तर एफ आहे तरच एफ म्हणजे हे दोन टी येतील आपल्या. आता लेफ्ट साईड कोणती आपली ही आहे. राईट साईड ही आहे. दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत का पहा हा कॉलम आणि हा कॉलम एफ टी बरोबर आहे. म्हणजे थर्ड कॉलम आणि 7th कॉलम इक्वल आहे रीडिंगमध्ये बरोबर आहे. देअरफॉर फ्रॉम कॉलम 3 and 7 LHS इक्वल टू RHS बरोबर आहे. LHS दिलेला पॅटर्न लिहून घेऊ आपण पी ऑर क्यू. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे दोनच स्टेटमेंट आहेत पी आणि क्यू. त्याप्रमाणे रीडिंग आपल्या काय येतील 2 times TT 2 times FF TT FF TF. नंतर आपल्याला ही व्हॅल्यू काढता येईल लेफ्ट साईड पूर्ण कारण पीचा कॉलम आहे क्यूचा कॉलम आहे म्हणजे पी डबल इम्प्लिकेशन क्यू. ही व्हॅल्यू काढू आपण. हा फर्स्ट सेकंड थर्ड. पहा नंतर पी ऑर क्यू ही व्हॅल्यू काढावं लागेल. ही व्हॅल्यू काढल्यानंतर ही पण व्हॅल्यू काढावं लागेल पी अँड क्यू. पहा ही व्हॅल्यू काढली मग ह्या व्हॅल्यूचं आपल्याला निगेशन घ्यावं लागेल. निगेशन पी अँड क्यू म्हणजे एवढी व्हॅल्यू काढता येईल आपल्याला बरोबर आहे. म्हणजे पी ऑर क्यू त्याचा अँड घ्यायचा आहे आपल्याला निगेशन पी. नंतर आता पूर्ण आपल्याला ही राईट साईड येथे पूर्ण राईट साईड येणार आहे पहा म्हणजे निगेशन पहा 4th कॉलम 5th कॉलम 6th कॉलम 7th कॉलम 8th कॉलम. पहा येथे टोटल 8 कॉलम झालेले आहेत. तर 8 कॉलम कसे येतात कनेक्टिव्ज प्लस स्टेटमेंट. कनेक्टिव्ज किती आहेत पहा हा एक कनेक्टिव्ज हा ब्रॅकेट नाही आहे हा ब्रॅकेट कनेक्टिव्ज नाही आहे म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6 कनेक्टिव्ज आहेत. 2 स्टेटमेंट्स आहेत म्हणजे 6 + 2 8 कॉलम आलेले आहेत. आता पी आणि क्यू या दोन कॉलममध्ये आपल्याला डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. डबल इम्प्लिकेशनमध्ये टी असेल तरी टी घ्यायचं आहे एफ असेल तरी एफ घ्यायचं आहे. पहा इथे टी आहे
तरी आपल्याला टीच घ्यायचं आहे, एफ एफ आहे तरी आपल्याला टीच घ्यायचं आहे, म्हणजे बाकीच्या व्हॅल्यू कशा येतील फॉल्स. आता पी ऑर क्यू या दोन कॉलममध्ये आपल्याला ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी रूल कोणता आहे, एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. पहा एफ एफ आहे का, एफ एफ आहे तरच आपल्याला एफ घ्यायचं आहे, बाकीच्या व्हॅल्यू मग कशा येतील ट्रू येतील. बरोबर आहे. नंतर पी अँड क्यू, पी अँड क्यू अँडसाठी रूल कोणता आहे, टी टी असेल तर टी घ्यायचं आहे. पहा पी अँड क्यू टी टी आहे तर टी घ्यायचं आहे. या दोन कॉलमचा विचार करा, अदरवाईज फॉल्स. नंतर या कॉलमचं आपल्याला या कॉलमचं काय घ्यायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे. म्हणजे टीला एफ करायचं आहे, एफला टी करायचं आहे, एफला टी आणि एफला टी. आता पी ऑर क्यू म्हणजे हा कॉलम आणि त्याचं अँड घ्यायचं आहे आपल्याला ह्या निगेशन बरोबर. पहा हा कॉलम आहे आणि हा कॉलम, या दोन कॉलममध्ये विचार करायचा आपल्याला, हा कॉलम आणि हा कॉलम. या दोन कॉलममध्ये काय घ्यायचं आहे, अँड घ्यायचं आहे. अँडसाठी काय टी टी असेल तर टी घ्यायचं आहे. पहा या दोन कॉलममध्ये टी टी आहे का, येथे टी टी आहे म्हणजे तरच टी घ्यायचं आहे, टी टी आहे तरच टी घ्यायचं आहे, नाही बाकीच्या व्हॅल्यू फॉल्स. पहा एका लाईनमध्ये आल्या पाहिजेत. नंतर आता या पूर्ण कॉलमचं आपल्याला काय घ्यायचं आहे, निगेशन घ्यायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे एफला टी करायचं आहे, टीला एफ करायचं आहे, टीला एफ आणि एफला टी. पहा आता लेफ्ट साईड कोणती आपली, ही लेफ्ट साईड आहे. बरोबर आहे, ही लेफ्ट साईड आहे. राईट साईड कोणती आहे आपली, शेवटचा कॉलम म्हणजे राईट साईड आहे. पहा या दोन्ही कॉलममध्ये व्हॅल्यू सारख्या आहेत का, टी टी आहे, एफ एफ आहे, एफ एफ आहे आणि टी टी आहे. म्हणजे थर्ड कॉलम आणि एट कॉलम सेम आहेत. बरोबर आहे, आयडेंटिकल व्हॅल्यू आहेत. फ्रॉम कॉलम थर्ड अँड एट यावरून एल एच एस इक्वल टू आर एच एस, म्हणजे देअरफॉर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. येथे आपल्याला दोनच प्रकारचे स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. पहा पी क्यू, पहिल्या कॉलममध्ये टी टी एफ एफ, दुसऱ्या कॉलममध्ये टी एफ टी एफ. नंतर आपल्या निगेशनची व्हॅल्यू काढून घ्यायची, निगेशन पी. पहा हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, सेवन्थ कॉलम झालेले आपले इथे. निगेशन पी, पहा पीचा अपोजिट करायचं आहे, टीला एफ करायचं आहे, ही टीला एफ, एफला टी, टीला एफला टी. पहा आता ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला, क्यूचा कॉलम आहे, पीचा आहे. बरोबर आहे, त्यामुळे हे देन घेता येईल आपल्याला, क्यू देन पी. ही व्हॅल्यू काढू आपण. पहा येथे आपल्याला क्यू आणि पीचं दोघांचं देन घ्यायचं आहे, क्यू कॉलम आणि पी कॉलम, आधी क्यू नंतर पी, तर त्याचं देन घ्यायचं आहे. देनसाठी रूल कोणता आहे, टी एफ असेल तरच एफ. पहा टी एफ आहे का, येथे टी एफ आहे. बरोबर आहे, म्हणजे तरच आपल्याला एफ घ्यायचं आहे, टी एफ असेल तरच एफ, अदरवाईज ट्रू. म्हणजे बाकीच्या व्हॅल्यू कशा येतील, ट्रू येतील आपल्या. आता ही व्हॅल्यू काढली तर पूर्ण एवढी काढता येईल आपल्याला, ही आपली लेफ्ट साईड होईल, क्यू देन पी. ही काय लेफ्ट साईड. पहा ही व्हॅल्यू काढू, पीचा कॉलम आणि देन घ्यायचं आहे या कॉलम बरोबर. पहा प्रथम पीचा आहे नंतर हा कॉलम, या दोन कॉलमचं काय घ्यायचं आहे आपल्याला, देन घ्यायचं आहे. देनसाठी रूल कोणता आहे, टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. पहा इथे टी एफ आहे का, टी एफ नाही आहे तरच एफ घ्यायचं आहे, अदरवाईज ट्रू. म्हणजे सर्व व्हॅल्यू कशा येतील आपल्या, ट्रू येतील. बरोबर आहे. ही व्हॅल्यू काढावं लागेल आपल्याला, पी देन क्यू. पहा पी आणि क्यू या दोन कॉलममध्ये टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे, टी एफ आहे तरच एफ घ्यायचं आपल्याला, नाही बाकी मग सर्व व्हॅल्यू ट्रू आहेत आपल्या. आता लास्ट कॉलम कोणता येईल आपला, निगेशन पी, देन घ्यायचे पी इम्प्लिकेशन क्यू बरोबर. पहा निगेशन पीचा कॉलम, हा कॉलम थर्ड, त्याचं देन घ्यायचं आहे कशाबरोबर, या कॉलम बरोबर. ह्या दोघांमध्ये देन घ्यायचं आहे, टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. टी एफ आहे का, नाही, टी एफ कुठेच नाही. पहा इकडे टी पाहिजे, इकडे एफ पाहिजे, तसं त्याप्रमाणे नाही आहे. म्हणजे सर्व व्हॅल्यू कशा येतील, ट्रू येतील. पहा आता ही लेफ्ट साईड, ही आपली राईट साईड आहे. पहा लेफ्ट साईडला काय आलेलं आहे, टी 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 टी, राईट साईडला टी 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 टी, म्हणजे दोन्ही कॉलम सेम आलेले आहेत. देअरफॉर
LHS equal to RHS from 5 and 7 column. Therefore, P then Q then P. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. येथे आपल्याला 3 प्रकारचे स्टेटमेंट आहेत. P, Q आणि R 3 प्रकारचे आहेत. पहिला रो आपला कॉलमचे नंबर देण्यासाठी केलेला आहे. दुसरा रो केलेला आहे आपण P, Q आणि R हे 3 प्रकारचे स्टेटमेंट आहेत. आता ही व्हॅल्यू काढू आपण. P और Qची ही व्हॅल्यू घेता येईल. ही व्हॅल्यू काढल्यानंतर ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. म्हणजे P और Q देन घेता येईल R बरोबर. ही काय होईल आपली लेफ्ट साईड होईल. बरोबर आहे. 4th 5th कॉलम म्हणजे काय लेफ्ट साईड. आता राईट साईडला आपल्याला P देन R घेता येईल. P देन R कारण दोघांचे पण कॉलम आहेत आपल्याकडं. P देन R काढली व्हॅल्यू आपण. नंतर Q देन R काढू. Q देन R ही व्हॅल्यू काढल्यानंतर ह्या दोघांची आपल्याला ॲड घेता येईल. कारण याचा पण कॉलम आहे आपल्याकडे आता आणि याचाही कॉलम आहे. त्यामुळे 2 कॉलमचा आपल्याला ॲड घेता येईल. P देन R ॲड घ्यायचं आपल्याला Q देन R बरोबर. 6th 7th आणि 8. येथे 3 प्रकारचे स्टेटमेंट असल्यामुळे आपण पाहिलेलं आहे येथे 4 वेळेस T येतात, 4 वेळेस F येतात. दुसऱ्या कॉलममध्ये 2 वेळेस T आहेत, 2 वेळेस F आहेत आणि अल्टरनेट सिक्वेन्स आहे. तिसऱ्या कॉलममध्ये अल्टरनेट TF येईल. TF. P और Q P कॉलम आणि Q कॉलम दोघांचा आपल्याला ऑर घ्यायचं आहे. या 2 कॉलमचा आपल्याला ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी FF असेल तरच F घ्यायचं आहे. या 2 कॉलममध्ये FF आहे का? FF येथे आहे, येथे आहे. म्हणजे तरच आपल्याला F घ्यायचं आहे. अदरवाईज सर्व व्हॅल्यू आपल्या कशा आहेत ट्रू आहेत. येथे P और Q या कॉलमचा आपल्याला देन घ्यायचं आहे R कॉलम बरोबर. म्हणजे पहिला हा कॉलम नंतर हा कॉलम याचं देन घ्यायचं आहे. देनसाठी रूल कोणता आहे? TF असेल तरच F. TF आहे का? इकडे T पाहिजे, इकडे F पाहिजे. येथे आहे म्हणजे हे काय होईल? TF असेल तरच F. TF येथे आहे, TF असेल तरच F. अदरवाईज सर्व व्हॅल्यू ट्रू आहेत आपल्या. P देन R Pचा कॉलम आणि Rचा कॉलम दोघांमध्ये देन घ्यायचं आहे. देनसाठी TF असेल तरच F. ह्या TF आहे का? TF येथे आहे म्हणजे येथे काय येईल आपलं F येईल. TF येथे आहे तर येथे F येईल. TF नाही, बाकी सर्व व्हॅल्यू आपल्या ट्रू येतील. Q देन R Qचा कॉलम Rचा कॉलम 2 कॉलममध्ये आपल्याला देन घ्यायचं आहे. TF असेल तरच F. TF आहे का? येथे आहे तरच F. TF येथे आहे तरच आपल्याला F येईल. बरोबर आहे. नाही, बाकी सर्व व्हॅल्यू ट्रू आलेले आहेत आपल्या. आता हा कॉलम P देन R हा कॉलम आणि Q देन R ह्या 2 कॉलमचं काय घ्यायचं आपल्याला ॲड घ्यायचं आहे. ॲडसाठी TT असेल तर T घ्यायचं आपल्याला. या 2 कॉलममध्ये TT आहे तर T घेणार. TT आहे T घेणार. TT तर TT आहे T घेणार. TT आहे T घेणार. बाकी उरलेल्या व्हॅल्यू आपल्या फाल्स असतील. आता ही आपली राईट साईड आहे. लेफ्ट साईड ही आहे. व्हॅल्यू सेम आहेत का? हा कॉलम आणि हा कॉलम TT. येथे TF असेल तर F पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. TF असेल तरच F कारण देन आहे. TFचं देव. आता LHS RHS TT आहे, FF आहे, TT FF TT FF TT TT म्हणजे लेफ्ट साईड आणि राईट साईड इक्वल आहेत. म्हणजे हे स्टेटमेंट पॅटर्न प्रूफ झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. येथे आपल्याला 3 प्रकारचे स्टेटमेंट आहेत. P, Q आणि R 3 प्रकारचे स्टेटमेंट असल्यामुळे आपल्याला रीडिंग किती येतील? 8 रीडिंग येतील. बरोबर आहे. त्याप्रमाणे आपण टेबल कन्स्ट्रक्ट करू. आता 3 स्टेटमेंट आहेत. एक आहे Pचं, दुसरं Qचं आणि Rचं.
3 स्टेटमेंट असल्यामुळे पहिल्या कॉलममध्ये आपण 4 टाइम्स टी आणि 4 टाइम्स एफ, प्रथम टी नंतर एफ. येथे 2 टाइम्स टी घेणार आपण, 2 टाइम्स एफ, अल्टरनेट 2 टाइम्स टी 2 टाइम्स एफ. येथे टी एफ अल्टरनेट. तीन स्टेटमेंट असतील तर हे 3 कॉलम फिक्स राहतील टेबल तयार करण्यासाठी. आता पी क्यू आर हे तीनही कॉलम आपल्याकडे आहेत, त्यामुळे आपल्याला ही व्हॅल्यू काढता येईल. क्यू अँड घ्यायचं आहे आर बरोबर. पहा ही व्हॅल्यू काढल्यानंतर ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. म्हणजे पी देन आपल्याला क्यू अँड आर बरोबर देन घ्यायचं आहे पीचं. नंतर ही काय आपली लेफ्ट हँड साईड होईल, बरोबर आहे. हा कॉलम फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड कॉलम, हा फोर्थ कॉलम, हा फिफ्थ कॉलम येईल. LHSचा आपला फिफ्थ कॉलम येणार आहे. पहा नंतर पी देन क्यू घेऊ आपण. पी देन क्यू ही पण व्हॅल्यू माहीत झाली आपल्याला. पी देन आर काढू. पी देन आर ही व्हॅल्यू काढल्यानंतर पूर्ण ही व्हॅल्यू काढता येईल, म्हणजे RHS येईल. ही RHS पी देन क्यू आहे, अँड घ्यायचं आहे पी देन आर बरोबर. क्यू अँड आर, क्यूचा कॉलम आणि आरचा कॉलम दोघांमध्ये अँड घ्यायचं आहे. अँडसाठी हा सिम्बॉल आहे. टी अँड टी असेल तर टी घ्यायचं आहे. पहा क्यू आणि आरमध्ये अँड घ्यायचं आहे. टी असेल तर टी घ्यायचं आहे. टी आहे का? टी आहे तर टी घेणार. टी नाही. आता बाकीच्या व्हॅल्यू आपल्या फॉल्स. आता पी देन म्हणजे पीचा कॉलम, त्याचं देन घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे हा सिम्बॉल घ्यायचा आहे सिंगल ॲरोचा. पीचा कॉलम नंतर ही व्हॅल्यू काढली आपण, हा कॉलम, म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम, या कॉलममध्ये आपल्याला देन घ्यायचं आहे. देनसाठी रूल कोणता आहे? टी एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. पहा इकडे टी पाहिजे, इकडे एफ पाहिजे. येथे आहे टी एफ असेल तर एफ घ्यायचं आहे. या दोनच कॉलमचा विचार. टी एफ असेल तर एफ घ्यायचं आहे, टी एफ असेल तर एफ घ्यायचं आहे. टी एफ नाही आहे, बाकीच्या व्हॅल्यू आपल्या ट्रू येतील. आता पी देन क्यू, पीचा कॉलम आणि क्यूचा कॉलम या दोन कॉलमचा विचार करायचा आहे. देन घ्यायचं आहे टी एफ असेल तर एफ. पहा ह्या दोन कॉलममध्ये टी एफ आहे का? येथे आहे टी आणि एफ, तरच आपण एफ घेणार. टी एफ तर आपण एफ घेणार नाही. बाकी सर्व व्हॅल्यू आपल्या कशा येतील? ट्रू येतील. पीचा कॉलम आरचा कॉलम दोघांमध्ये देन घ्यायचं आहे. पीचा आणि आरचा या दोन कॉलममध्ये देन घ्यायचं आहे. देनसाठी टी एफ असेल तरच एफ. पहा पी आणि आरमध्ये देन घ्यायचं आहे. टी एफ असेल तरच एफ. येथे टी आणि एफ आहे तरच आपण एफ घेणार. टी एफ येथे आहे तर आपण एफ घेणार. बाकीच्या व्हॅल्यू ट्रू. आता पी देन क्यू म्हणजे हा कॉलम आणि त्याचा अँड घ्यायचा आहे आपल्याला या कॉलम बरोबर. पहा या दोन कॉलमचा अँड घ्यायचं आहे. टी असेल तर टी घ्यायचं आहे. टी आहे टी घेणार. टी आहे टी येईल. टीचं टी होईल. टीचं टी टी. पहा आता ही RHS इथे व्हॅल्यू येतील आपल्या फॉल्स. ही RHS आहे, ही LHS आहे. पहा व्हॅल्यू आपल्या सारख्या आहेत का दोन्ही कॉलमच्या? तरच लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड इक्वल येईल. पहा टी आहे, एफ आहे, एफ आहे, एफ टी. म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम व्हॅल्यू सारख्या आहेत, बरोबर आहे. म्हणजे ही साईड आणि ही साईड इक्वल आहे. देअरफॉर फ्रॉम कॉलम 5 and 8 P then hence proved. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. येथे आपल्याला टेक्स्ट बुकमध्ये येथे सिम्बॉल म्हणजे कनेक्टिव्ज मिसिंग दिलेले आहेत. पहा प्रिंट मिस्टेक असेल बहुतेक, कारण हे याप्रमाणे इक्विव्हॅलन्स येणार नाही. तर येथे आपल्याला येथे निगेशन पाहिजे होतं. म्हणजे निगेशन पी
अँड इथे निगेशन क्यू आणि इथे अँड. करेक्शन असं असेल तरच हे इक्विव्हॅलन्स होईल, नाहीतर येथे सिम्बॉल कोणताच नाही ना या दोघांमध्ये, त्यामुळे प्रूफ होणार नाही अशा प्रकारचं. बहुतेक प्रिंट मिस्टेक असेल तरी तुम्ही लेफ्ट साईड ही घ्या, क्यू लेफ्ट साईड ही आणि राईट साईड ही, याप्रमाणे करेक्शन करून सॉल्व करता येईल. नेक्स्ट पहा, येथे 3 प्रकारचे स्टेटमेंट आहेत, पी, क्यू आणि आर. पी, क्यू आणि आर 3 प्रकारचे स्टेटमेंट आहेत. त्यामुळे आपण पहिल्या कॉलममध्ये 4 टाइम्स टी 4 टाइम्स एफ, दुसऱ्या कॉलममध्ये टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, तिसऱ्या कॉलममध्ये टी एफ टी एफ. आता पी, क्यू, आर 3ही प्रकारचे कॉलम आपल्याकडे आहेत, त्यामुळे क्यू और आर ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. क्यू और आर ही व्हॅल्यू काढू. ही व्हॅल्यू काढल्यानंतर या दोघांचा आपल्याला अँड घेता येईल, कारण पीचा कॉलम आपल्याकडे आहे, अँड घेता येईल या कॉलम बरोबर क्यू और आर. म्हणजे ही काय होईल आपली LHS होईल, बरोबर आहे. कॉलम 1 2 3 4 हा कॉलम 5 येईल. नंतर पी अँड क्यू ही व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. ही व्हॅल्यू काढल्यानंतर ही व्हॅल्यू काढू, पी अँड आर. आता मग ह्या दोन्ही व्हॅल्यू काढता येतील आपल्याला, म्हणजे ह्या दोघांचा आपल्याला ऑर घेता येईल. ऑर घ्यायचं आपल्याला पी अँड आर या कॉलम बरोबर. पहा, कॉलम 6 7 8 ही LHS होईल आपली, आणि ही काय होईल RHS. तर आता हा कॉलम आणि हा कॉलम या 2 कॉलमच्या रीडिंग आपल्याला सारख्याच आल्या पाहिजेत, तरच हे प्रूफ होईल आपलं. तर आता क्यू और आर, क्यूचा कॉलम आरचा कॉलम दोघांमध्ये ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. एफ एफ आहे का, एफ एफ आहे तर आपल्याला एफ घ्यायचं आहे. एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे, अदरवाईज बाकीचे व्हॅल्यू ट्रू आहेत. आता पीचा कॉलम हा कॉलम, त्याचा अँड घ्यायचा आहे आपल्याला या कॉलम बरोबर. टी टी असेल तर टी घ्यायचं आहे आपल्याला, टी टी असेल तर टी, ह्या 2 कॉलममध्ये टी टी असेल तर टी. आता नाही, बाकीच्या व्हॅल्यू फॉल्स. आता पी कॉलम आणि क्यू कॉलम दोघांचा अँड घ्यायचं आहे, म्हणजे टी टी असेल तर टी घ्यायचं आपल्याला. टी टी आहे पी आणि क्यूमध्येच, ह्या 2 कॉलममध्ये टी टी आहे, टी घेतलं. आता टी टी आहे का, नाही, बाकीच्या व्हॅल्यू फॉल्स. पहा, पीचा कॉलम आरचा कॉलम 2 कॉलमचा आपल्याला अँड घ्यायचं आहे, टी टी असेल तरच टी. पी आणि आर या 2 कॉलममध्ये टी टी असेल तर टी. पहा, येथे टी टी आहे तर आपण टी घेणार, टी टी आहे तर आपण टी घेणार, टी टी आता नाही, म्हणजे बाकीच्या व्हॅल्यू कशा आहेत आपल्या फॉल्स, अदरवाईज फॉल्स. आता हा कॉलम 2 कॉलमचं ऑर घ्यायचं आहे. एफ एफ असेल तरच एफ, एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आपल्याला. एफ एफ आहे तर आपण एफ घेणार, ही पण व्हॅल्यू एफ, एफ एफ आहे एफ, एफ एफ आहे एफ. मग ह्या व्हॅल्यू कशा येतील, ट्रू येतील आपल्या. फ्रॉम कॉलम 5 म्हणजे LHS आणि फ्रॉम कॉलम 8 म्हणजे काय RHS. हे 2 कॉलम सेम आलेत का, टी 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 एफ 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 एफ. ओके, म्हणजे 5 आणि 8 रीडिंग सारखे आहेत, बरोबर आहे. फ्रॉम कॉलम 5 and 8 LHS equal to RHS, LHS equal to RHS. therefore हे लिहून घेऊ आपण पी. नेक्स्ट येथे आपल्याला 3 प्रकारचे स्टेटमेंट आहेत, पी क्यू आणि आर. त्यामुळे आपण 8 रो काढलेले आहेत. पहिला रो स्टेटमेंट लिहिण्यासाठी, म्हणजे टोटल 9 रो आहेत पी क्यू आर. 3 स्टेटमेंट असल्यामुळे पहिल्या कॉलममध्ये 4 रीडिंग टीच्या येतील आणि 4 रीडिंग एफच्या येतील. दुसऱ्या
कॉलममध्ये 2 रिडिंग टीच्या येतील, 2 एफच्या येतील. नंतर टी एफ अल्टरनेट, टी एफ. पहा ह्या 3 कॉलमचे आपण रिडिंग घेतलेले आहेत. पी क्यू आर हे तीनही कॉलम आपल्याकडे आहेत, त्यामुळे आपण ही व्हॅल्यू काढू. ही दोन्ही व्हॅल्यू सारख्याच आहेत. पहा एकदाच घ्यायची गरज आहे आपल्याला. पी ऑर क्यू ही व्हॅल्यू काढून घेऊ. ऑर घ्यायचं आहे. ही व्हॅल्यू काढली आपण, तर मग ही पण व्हॅल्यू काढावं लागेल, कारण निगेशन घ्यावं लागेल आपल्याला पी ऑर क्यूचं. म्हणजे हा कॉलम आहे आपल्याकडे, आता हा पण कॉलम आहे, दोघांचा आपल्याला ऑर घेता येईल. म्हणजे निगेशन पी ऑर क्यू याचा आपल्याला ऑर घ्यायचं आहे. नंतर एवढी व्हॅल्यू काढल्यानंतर ह्या आर कॉलम बरोबर आपल्याला अँड घेता येईल. म्हणजे आपली पूर्ण लेफ्ट साईड होईल. बरोबर आहे, ही आता लेफ्ट साईड होईल. हा कॉलम म्हणजे निगेशन ऑफ पी ऑर. राईट साईड आपल्याला घ्यायची गरज नाही, कारण हा कॉलम घेतलेला आहे आपण आरचा. आर म्हणजेच काय, राईट साईड आहे आपली, राईट साईड. हा कॉलम नंबर 1 2, हा कॉलम 3 होईल, हा 4, हा 5 6 आणि 7. आपल्याला कॉलम नंबर 3 आणि कॉलम 7 हे दोन्ही इक्वल दाखवायचे आहेत आपल्याला. दोन्ही कॉलमच्या रिडिंग आपल्या सेम आल्या पाहिजेत. पहा आता पी ऑर क्यू, पी कॉलम क्यू कॉलम दोघांचा आपल्याला ऑर घ्यायचं आहे. ऑरसाठी एफ असेल तर एफ घ्यायचं आहे. पी ऑर क्यू या दोन कॉलममध्ये एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. पहा येथे एफ आहे, येथे एफ आहे, म्हणजे दोन व्हॅल्यू आपल्या एफ येतील, बाकीच्या व्हॅल्यू आपल्या टी येतील. आता या कॉलमचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे टीला एफ करायचं आहे, टीला एफ, टीला एफ, टीला एफ, टीला एफ, एफला टी, एफला टी. आता हा कॉलम काढला आपण. या कॉलमचं आपल्याला पी ऑर क्यू या कॉलम बरोबर काय घ्यायचं आहे, ऑर घ्यायचं आहे. म्हणजे एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे. पहा एफ आहे का, एफ कोठेच नाही येथे, त्यामुळे आपण काय घेणार, सर्व व्हॅल्यू टी घेणार. एफ असेल तरच एफ घ्यायचं होतं आपल्याला, अदरवाईज ट्रू. आता पहा हा कॉलम, त्याचा आपल्याला अँड घ्यायचं आहे आर बरोबर, अँड घ्यायचं आहे ह्या आर कॉलम बरोबर. म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम, या दोन कॉलमचा विचार करा. अँड घ्यायचं आहे, टी टी असेल तर टी घ्यायचं आपल्याला. टी टी आहे तर टी घेणार आपण, टी टी आहे तर टी घेणार. येथे टी टी आहे टी, येथे टी टी आहे टी, बाकीचे व्हॅल्यू फॉल्स. पहा कॉलम नंबर 3 आणि कॉलम 7 रिडिंग सेम आहेत का. कॉलम 3 आणि कॉलम 7 रिडिंग सेम आहेत का. टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ, टी टी एफ एफ सेम आहेत रिडिंग. बरोबर आहे. याचा अर्थ काय आहे, एल एच एस इक्वल टू आर एच एस. देअरफॉर फ्रॉम कॉलम 3 and 7 LHS equal to RHS. Hence proved. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. येथे दोनच प्रकारचे स्टेटमेंट आहेत, पी आणि क्यू. बरोबर आहे, त्यामुळे आपण 4 रो केलेले आहेत आणि हा 5वा रो आपला स्टेटमेंट लिहिण्यासाठी. पी आणि क्यू हे दोनच प्रकारचे स्टेटमेंट आहेत. पहा पी आणि क्यू काढल्यानंतर निगेशन यांचे लगेच काढून घ्यायचे. पहा निगेशन पी आपल्याला आहे, निगेशन क्यू पण आहे, म्हणजे निगेशन पीची व्हॅल्यू काढू आपण आणि निगेशन क्यूची पण काढू. पहा निगेशन पी आणि निगेशन क्यू. आता ही व्हॅल्यू काढता येईल, पी डबल इम्प्लिकेशन क्यू, कारण दोन्ही कॉलम आपल्याकडे आहेत. ही कॉलम काढल्यानंतर या कॉलमचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, म्हणजे निगेशन ऑफ पी डबल इम्प्लिकेशन क्यू. तर ही काय होईल, एल एच एस होईल आपली. बरोबर आहे, ही एल एच एस. कॉलम फर्स्ट सेकंड ही व्हॅल्यू काढावं लागेल पी, कारण दोघांचे पण कॉलम आपल्याकडं आहेत. ही व्हॅल्यू काढल्यानंतर ही पण काढावी लागेल. यानंतर पूर्ण राईट साईड काढता येईल, म्हणजे पी अँड निगेशन क्यू याचा ऑर घ्यायचा आहे आपल्याला
क्यू अँड निगेशन पी बरोबर. पहा दोनच कॉलम आहेत, त्यामुळे पहिल्या कॉलममध्ये टी टी येईल आणि एफ एफ, दुसऱ्या कॉलममध्ये टी एफ टी एफ. निगेशन पी, पीचं अपोजिट करायचं आपल्याला, टीला एफ करायचं आहे, टीला एफ, एफला टी आणि एफला टी. निगेशन क्यू, क्यू कॉलमला अपोजिट घ्यायचं आपल्याला, म्हणजे टीचं एफ करणार, एफला टी, टीला एफ आणि एफला टी. आता पी डबल इम्प्लिकेशन क्यू, पी आणि क्यू, पी कॉलम आणि क्यू कॉलम या दोन कॉलमचं आपल्याला डबल इम्प्लिकेशन. त्यासाठी काय, टी टी असेल तरी टीच घ्यायचं आहे, एफ एफ असेल तरीच एफ, म्हणजे दोन्ही व्हॅल्यूज सेम असतील तर टी घ्यायचं आपल्याला. टी टी आहे तरी टी घेणार आपण, एफ एफ आहे टी घेणार, बाकीच्या व्हॅल्यू फॉल्स. आता या कॉलमचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, त्यामुळे टीचं एफ, एफचं टी, एफचं टी, टीचं एफ. आता पीचा कॉलम हा कॉलम आणि निगेशन क्यू हा कॉलम, या दोन कॉलमचं आपल्याला अँड घ्यायचं आहे. अँडसाठी टी टी असेल तर टी घ्यायचं आहे. पहा हा कॉलम आणि निगेशन क्यूचा कॉलम, टी टी असेल तर टी घ्यायचं आहे, इथे टी टी आहे तरच आपण टी घेणार, अदरवाईज बाकीच्या व्हॅल्यू फॉल्स. क्यूचा कॉलम हा कॉलम, त्याचा अँड घ्यायचा आपल्याला, म्हणजे टी टी असेल तर टी घ्यायचं आपल्याला. निगेशन पी बरोबर क्यूचा आणि पीचा, क्यूचा कॉलम आणि निगेशन पीचा कॉलम अँड घ्यायचं आहे, टी टी असेल तर टी घ्यायचं आहे, म्हणजे ते टी टी आहे टी घेणार, अदरवाईज फॉल्स. आता पहा येथे पी हा कॉलम सेवन्थ कॉलम आणि ह्याचा आपल्याला ऑर घ्यायचं आहे. हा सेवन्थ कॉलम, त्याचा ऑर घ्यायचा आपल्याला ह्या 8 कॉलम बरोबर. ऑरसाठी एफ एफ असेल तरच एफ घ्यायचं आहे, एफ एफ आहे एफ, एफ एफ आहे एफ, अदरवाईज ह्या दोन व्हॅल्यू टी येतील. पहा आता लेफ्ट हँड साईड कोणती आपली, हा कॉलम एल एच एसचा आहे बरोबर आहे, एल एच एसचा, आणि हा कॉलम आपला आर एच एस आहे, आर एच एस. पहा दोन कॉलमच्या रिडिंग सेम आहेत का, एफ एफ टी 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 एफ एफ रिडिंग सेम आहेत बरोबर आहे. म्हणजे फ्रॉम कॉलम 6 अँड 9 एल एच एस इक्वल टू आर एच एस. त्यामुळे दिलेलं इक्विव्हॅलन्स प्रूफ झालेलं आहे आपलं. देअरफॉर निगेशन पी डबल हेन्स प्रूव्ड. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.